खूप दिवसांपासून सर्व यू-पी-एस-सी ॲस्पिरंट एका गोष्टीची वाट बघत होते. ते म्हणजे यू-पी-एस-सीचं जे नोटिफिकेशन 14 जानेवारीला येणार होतं. ठीक आहे. ते काही कारणांमुळे पोस्टपोन झालेलं होतं. तर ते आज आलेलं आहे. तर चला आपण बघून घेऊया. इथं दिल्याप्रमाणे बघा, आजपासून म्हणजे 4/2/2026 पासून तर 24/2 म्हणजे 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. यात इम्पॉर्टंट गोष्टी कोणकोणत्या आहेत तर बघा, यू-पी-एस-सीचे 4 मॉड्यूल्स आहेत फॉर्म भरताना, ते लक्षात ठेवायचे आपण. इथं दिलेलं आहे, द ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल ऑफ युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन फॉर रजिस्ट्रेशन अँड फिलिंग अप ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन हॅज 4 कार्ड्स ऑर मॉडेल्स. आता त्याच्यात काय काय आहे तर पहिले तर अकाउंट क्रिएशन करावं लागेल. त्याच्यानंतर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन दुसरं काम करावं लागणार आहे. आणि तिसरं जे एक आहे की कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे, तर तो आपल्याला भरावा लागणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा, फोर्थ ॲप्लिकेशन तर काय आहे तुमचं की स्पेसिफिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागणार आहे तुमच्याबद्दलची, जसं की सेंटर सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर ऑप्शनल कोणतं आहे, हे असे 4 मॉड्यूलमध्ये आपल्याला यू-पी-एस-सीने फॉर्म भरण्यास सांगितलेले. आता त्याच्यासाठी काय, upsconline.nic.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन काय करायचं आहे तर फॉर्म फिल करायचं आहे. आता याच्यासाठी जर आपण बघायला गेलो तर मुळात यू-पी-एस-सीचा फॉर्म फिल करताना तुम्हाला सर्वात आधी एक युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर क्रिएट करावा लागतो किंवा जनरेट करावा लागतो. आणि तो जो एका वेळेस केल्यानंतर तुम्ही परत रिन्यू नाही करता येणार आहे, तो ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यावरूनच तुम्ही यू-पी-एस-सीच्या वेगवेगळ्या एक्झामसाठी फॉर्म फिल करू शकता, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता ज्या ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी त्या आपण बघून घेणार आहे. अजून यू-पी-एस-सीने एक गोष्ट सांगितलेली आपल्याला दिसते की जर तुम्ही आधार कार्डने तुमचं जर देणार असणार तर तुमची जी प्रोसेस असणार आहे ती खूप इझी होऊन जाते, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची ॲज कम्पेअर टू अदर आय डीज. ठीक आहे, जे की तुमचे आयडेंटिटी कार्ड्स असणारे किंवा बाकीचे काही आय डी असतील तर. आता कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे तर बघा, कॅन्डिडेट टू इन्शुअर देअर इलिजिबिलिटी फॉर द एक्झामिनेशन. आता ते जनरल क्रायटेरिया राहणार आहे की त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पाहिजे किंवा फायनल इयरच्या ते म्हणजे फायनल इयरला काय इलिजिबल असणार, म्हणजे जे कॅन्डिडेट काय करू शकता, जे फायनल इयरला आहेत ते पण हा फॉर्म भरू शकता. आता फॉर्म कसा भरायचा आहे जसं की मी तुम्हाला वरती सांगितलं, पण यावेळेस काहीतरी 2-3 चेंजेस आहे ते आपल्याला बघायचे. एकतर हा चेंज खूप इम्पॉर्टंट आहे, लाईव्ह फोटो कॅप्चर आता यू-पी-एस-सीने कंपल्सरी केलं आहे. रिसेंटली तुम्हाला माहिती असेल पूजा खेडकर प्रकरण झालं होतं आणि त्याच्यानंतर यू-पी-एस-सीवर टीका झाली आणि यू-पी-एस-सीने आता लाईव्ह फोटो कॅप्चर आणि बाकीच्या गोष्टी केल्या आहे. आता लाईव्ह कॅप्चर फोटो आणि जो फोटो तुम्ही अपलोड करणार आहे हा सेम पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तसं नसेल तर यू-पी-एस-सी आपल्याला आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट करू शकते. त्याच्यानंतर बघा, सिग्नेचर अपलोड करताना ब्लॅक बॉलपेननेच करायची आहे, ती पण गोष्ट लक्षात ठेवायची. इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे यू-पी-एस-सीने. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पुढे जर आपण बघायला गेलो, ठीक आहे, तर कोणकोणते आयडेंटिटी कार्ड लागतील तर इथं सर्व दिलेले आहे. परंतु यू-पी-एस-सीने सांगितलं की तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर आधार कार्डने काय होणार आहे, ही प्रोसेस इझी असणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आता लास्ट डेट ऑफ एक्झामिनेशन कोणतं आहे तुमचं फॉर्म फिल करायचं तर 24 फेब्रुवारी 2026च्या 6 वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर बघा, पुढे काय दिलेलं आहे, 7 दिवस आधी आपल्याला ॲडमिट कार्ड भेटणार आहे, आपला जो काही URN नंबर राहणार आहे जिथून आपण फॉर्म भरणार आहे तर ती गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला ते तिथं येणार आहे. त्याच्यानंतर बघा, हे तर आपल्याला माहिती आहे, पेनल्टी फॉर रॉंग मार्क्स 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते, जो की आपला काही ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो त्याला. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हेल्प डेस्कवरून मदत पण घेऊ शकता. अजून बघा, काय गोष्ट इथं दिलेली हे पण आपल्याला टेम्पररी माहिती आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे बघा, 30 मिनिट आधी, जे की मी तुम्हाला नेहमी सांगतो की कोणत्याही गोष्टीत आपल्याला लवकर पोचायचं असतं, म्हणजे काही गडबडीत काही करायचं नाही, हे खूप छान केलेलं आहे. यू-पी-एस-सीने आता 30 मिनिट आधी आपल्याला सेंटरवर पोचायला लावलेलं आहे, ही गोष्ट पण लक्षात ठेवायची. म्हणजे जर पेपर आपला 9:30ला असतो जनरली, तर आपण 9:30, मी तर म्हणेल की 8:45ला जरी तुम्ही सेंटरवर राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग तिथं काय होणार आहे, आता फेस आयडेंटिफिकेशन पण होणार आहे, त्याकरता आपण तिथं लवकर दिलेलं आहे. बघा, इथं दिलेलं आहे फेस ऑथेंटिकेशन, जो EPFOचा पेपर झाला, ठीक आहे, त्यामध्ये सुद्धा ही प्रोव्हिजन आपल्याला दिसते असेल 30 नोव्हेंबरचा. ठीक आहे, तिथं पण आपल्याला ही प्रोव्हिजन दिसणार आहे. अजून काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहे बघून घेऊ आपण. तर बघा, ह्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस येतात, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, या ऑल इंडिया सर्व्हिसेस झाल्या. त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या 23 सर्व्हिसेस आपल्या यू-पी-एस-सीच्या जी सिव्हिल सर्व्हिसेस आहे त्याच्यातून होत असतात. त्याच्यानंतर बघा, व्हॅकन्सीज किती आहे, जो की 933 आहेत इन्क्लुडिंग PWD. ठीक आहे,
जे काही पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असतील त्यांच्यासुद्धा वॅकन्सीज आपल्याला इथं ॲड केलेल्या दिसत आहे. म्हणजे टोटल वॅकन्सीज जर विचार करायला गेले तर 933 वॅकन्सीज आहेत. त्याच्यानंतर बघा अजून काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी तर आहेतच. त्याच्यानंतर पुढे आपण बघू हे सेंटर दिलेले महाराष्ट्राचे कोणकोणते सेंटर्स आहेत आपण एक वेळेस बघून घेऊ. ठीक आहे, जर महाराष्ट्राचे सेंटरचा विचार करायला गेलो तर आपल्याला ठीक आहे आपण इकडून चेक करू. ठीक आहे, ठीक आहे सापडलं पहिलं मुंबई. ठीक आहे, हे बघा इथं मुंबई दिलेलं आहे. त्याच्यानंतर नाशिक, नागपूर, ठीक आहे, नवी मुंबईसुद्धा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडं पुणे असेल. ठीक आहे, आणि संभाजीनगर. ठीक आहे, ते पण एक बघून घेऊ आपण. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर हे बघा इथं दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर मुंबई, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर असे आणि ठाणे. ठीक आहे, तर एवढे आपल्याला सेंटर्स दिसतात महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर मेन्सचं तर तुम्हाला माहिती आहे की मेन्सचं जे कॅपिटल आहे तिथंच सेंटर होतं. त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलो, ठीक आहे, या जनरल प्रोव्हिजन झाल्या. आता इलिजिबिलिटीमध्ये आपल्याला एक रिझर्वेशनचं बघायचं आहे, खूप महत्त्वाचं, की आपल्याला खूप वेळेस माहिती नसतं की काय डेट पाहिजे. ठीक आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे बघा इथं दिलेलं आहे की ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि जर तुम्ही फायनल इयरला शेवटच्या सेमिस्टरला असणार तरी पण. त्याच्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट्स इथं दिलेले आहे आपल्याला. SC ST अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत. त्याच्यानंतर OBC 9 आणि बाकीचे पण बघायला गेले तर तुम्ही त्या अकॉर्डिंग टू. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आपण बघू रेस्ट्रिक्शन ऑन अप्लाइंग एक्झामिनेशन. ठीक आहे, या काही रेस्ट्रिक्शन दिलेले आहे की जे लोक ऑलरेडी सर्व्हिसमध्ये. जनरल कॅन्डिडेटसाठी ह्या इन्फॉर्मेशन एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत. त्याच्यानंतर हाऊ टू अप्लाय, जसं की मी तुम्हाला सांगितलं की 4 मॉड्यूलमध्ये तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे. ठीक आहे, आणि ही ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याच्यानंतर लाईव्ह फोटो सिग्नेचर अपलोड करायची आहे. ठीक आहे, पुढे एक गोष्ट बघायची आपल्याला रिझर्वेशनची. ठीक आहे, कट ऑफ डेटची. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म बघा लक्षात ठेवायची 24 फेब्रुवारी आहे. 24 येस. त्याच्यानंतर अजून हे बघा ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आता बघा नाही हे बेंचमार्क डिसेबिलिटीचं झालं. इथं बघा ज्यांना नॉन क्रिमिलियर. ठीक आहे, OBC मेनली ही गोष्ट आहे. तर मागचे 3 वर्षांचं त्यांच्याकडे काय पाहिजे, नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट म्हणजे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, कट ऑफ डेट इथं सुद्धा दिलेली आहे तुम्हाला 1 एप्रिल 2025. तर 24 फेब्रुवारी 2026 जे तुम्ही काही नॉन क्रिमिलियर काढणार आहे तेच आयोग काय करणार आहे, ग्राह्य धरणार आहे. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर जे सेंटरने इश्यू केलेले जी OBCची लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये आपलं नाव पाहिजे. हे सुद्धा आपल्याला इथं सांगितलेलं दिसतं. ठीक आहे, स्टेटची वेगळी लिस्ट असते आणि सेंटरची एक वेगळी लिस्ट असते. एवढीच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. हे बघा क्रिमिलियर पण दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, अजून काही गोष्टी दिलेल्या का, विड्रॉयल ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही. बाकीच्या जनरल इन्फॉर्मेशन आहे बघा. फोटो कॅप्चर करताना किंवा नॉन क्रिमिनल फिल करताना खूप विचार करून भरायचा आहे. आणि एक गोष्ट इथं दिलेली आहे सेंटर सिलेक्शनची, जी की मी वरती सांगायचं विसरलो. जो आधी फॉर्म भरेल त्याला ते सेंटर काय करता UPSC देत असते. त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. परंतु फॉर्म भरताना कोणती घाई गडबड करायची नाही आहे. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे, मी मदत करेल. ठीक आहे, तर एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण UPSCचे किंवा कोणतेही जो एक्झाम असेल त्याचे इम्पॉर्टंट टॉपिकची एक सिरीज चालू करत असतो आणि तिथं मी तुम्हाला इम्पॉर्टंट मटेरियल शेअर करत असतो. तर आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन माहितीसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.